एकेकाळी राष्ट्रवादीचे मी मी आव्हान एकत्र आंदोलन मी तुम्हाला एक सांगतो, हा उपमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आहे, आणि त्याच्या मागे संकल्पना ही होती की गरिबांना घर मिळालं पाहिजे, एक प्लॅन्ड सिटी झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही पण त्यांच्याबरोबरच होतो. चांगलं काम केलं तर कोणाला नकोय. माझा प्रश्न असा आहे की हे जेव्हा तुम्ही गरिबांना घर देत असता तेव्हा तुम्ही बिल्डरांना काय देताय, तुम्ही ठाणे शहराला काय देताय, जे बाकी ठाणे शहराचे नागरिक आहेत त्यांना काय देताय, ह्या सगळ्यांची पण कल्पना लोकांना झाली पाहिजे ना. त्याचं काहीच बोललं जात नाही. आणि ही SPV जर तुम्ही स्थापन केली म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडताय हे कबूल करताय ना, की क्लस्टरचं एवढं ऑफिस बनवून ठेवलंय 3 मजली, तिकडनं काम होत नाहीये, तिकडनं काम होत नाही म्हणून अशा प्रायव्हेट कंपनीला घ्यायला लागतंय. तर पहिले ते ताला लावून टाका त्या क्लस्टरच्या ऑफिसला. भाजपा भाजपा पक्षाचे आमदार असतील, नगरसेवक असतील, हे क्लस्टरच्या विरोधात थेट बोलताना बघायला मिळत आहे. मात्र येत्या या मोर्चामध्ये आपण भाजपला देखील आमंत्रित करणार का? मी ठाण्याच्या सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगतो की तुम्ही रस्त्यावर उतरा. आता त्यात भाजपचे पदाधिकारी जर यायची त्यांनी जर ते धाडस दाखवलं तर मी त्यांचं स्वागतच करेन. एकेकाळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असतील या एकनाथ शिंदे असतील आणि क्लस्टर सर्व मुंबईला मोठा गेला होता. त्याच्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. साहेब तुम्हाला आठवण करून देतो की रेस्ट हाऊसच्या बाहेर जेव्हा संजीव नाईक खासदार होते, आनंद परांजपे खासदार होते आणि आव्हाड साहेबांच्या नेतृत्वामध्ये क्लस्टर व्हावा म्हणून आम्हीच उतरलो होतो. आमच्या क्लस्टरला सर विरोधच नाही ना, पण ज्या पद्धतीने क्लस्टर राबवताय, ज्या पद्धतीने तुम्ही FSI देताय, ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही. आणि जर खरं तुम्ही आम्हाला पटवून देऊ शकला की 12.5 FSI का द्यायला लागतं, तुम्ही आम्हाला पटवून देऊ शकला की 12.5 FSI दिल्यावर ठाणे शहराचं कल्याण होणार, तर आम्ही तेही मान्य करू. पण तुम्ही समोर चर्चेला तर या, उत्तर तर द्या. एवढा मोठा विषय, 4,000 एकरचा विषय, महासभेत तुम्ही चर्चेलाच नाही आणत. अरे आमचा गटनेता ओरडून ओरडून सांगतोय की ह्या एका विषयासाठी तुम्ही एक स्पेशल महासभा लावा आणि चर्चा होऊन दे. तर तुम्हाला चर्चाच नाही करायची, असं नाही चालणार. तुम्हाला पारदर्शकता ठेवायलाच लागेल. आणि या ठाणे शहरात ती पारदर्शकता मागण्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार आणि उतरणार. पोलिसांनी मला नोटीस दिलेली आहे. त्यांनी मला कुठल्या कलमान्वये माझ्यावर केस टाकणार तेही सगळं लिहिलेलं आहे. आम्ही आता सगळ्याच्या समोर जायला तयार आहोत. आम्ही खरं तर जसं राहुल गांधी आज पुण्यात आहे, त्याला परवानग्या नाही दिल्या, त्याला परवानग्या देताना मग 30 गोष्टी लिहून दिल्या, तसं आम्हालाही त्यांनी द्यावं, आम्हाला परवानगी द्यावी, आम्हाला काही निर्बंध लावावे, आम्ही त्या निर्बंधांचं पालन करू. मी तुम्हाला 28 आंदोलनं गेले 10 महिन्यात दाखवली, ज्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही झाला. त्यांनी परवानगी दिल्या. हुबेहूब जे ठरलं तसं राष्ट्रवादी वागलं. मग असं असताना तुम्ही मला का परवानगी देत नाही, का माझा आवाज दाबायचा प्रयत्न करताय, हा प्रश्न माझ्या मनात आहे आणि ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही सोमवारी आयुक्त साहेबांची भेट घेणार आहोत की आम्हाला साहेब परवानगी द्या. आम्ही कुठल्याही कोणाच्याही विरोधात घोषणा करणार नाही. आम्हाला काही उत्तरं पाहिजेत, त्या उत्तरांचं फक्त निवेदन घेऊन आम्ही जाणार आहोत. आमच्याबरोबर आमचे 12 नगरसेवक असणार आहेत, आमचे आमदार असणार आहेत, मी आहे, आमचे पदाधिकारी असणार आहेत. तर आम्हाला फक्त उत्तरं मिळण्यासाठी आम्ही एक निवेदन देणार आहोत. तेवढं आम्हाला द्यायची तसदी तुम्ही द्या. सर, भाईंदरपाड्यातल्या राखीव होणे म्हणून अशी नोंद केली जाणार आहे, पण मात्र 193 एकर जमिनीबाबत शासन उदासीन का आहे? मी तुम्हाला त्या दिवशी जनता दरबार होता आणि मी ज्या जनता दरबारला स्वतः वेकअप ठाणेकर या फोरमच्या माध्यमातून गेलो, तेव्हा ह्या 193 एकर्ससाठी पण एक SGNP जी मुवमेंट होती त्याची पण प्रतिनिधी गेले होते. तेव्हा नाईक साहेब बोलले की मी तुमच्याबरोबर आहे, अशा प्रकारचा TDR देताच कामा नाही. पण त्यांनी एक बेसिक चूक केली, माझे संबंध त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे मी त्यांना तिथल्या तिथे काय बोलायला गेलो नाही. पण ते असं बोलले की नवी मुंबईचे काही NGOज ह्याच्या विरोधात
सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे. इथे ते चुकले. आम्ही त्या जनता दरबारमध्ये आलेलो एका वनमंत्र्यासाठी. त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की वनमंत्री किंवा वन खातं सुप्रीम कोर्टमध्ये का गेलं नाही. हा पहिला मुद्दा. म्हणजे वनमंत्री आहात तुम्ही, तुम्ही म्हणता की तुमचा स्टान्स बरोबर आहे, तुम्ही म्हणता वाशीचे काही लोक कोर्टात जाणार आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही पण कोर्टात जा, पण वन खातं जाणार नाही. म्हणजे मला हे काय कळलंच नाही काय. पण मग मी एक जेव्हा मग त्याच्यानंतर आम्ही ॲमेझॉन संदर्भात साहेबांची एक विषय मांडला आणि त्यांना मी बोलून दाखवलं. म्हटलं सर 193 एकर्स आणि 1053 एकरमध्ये एक साम्य आहे. तिथेही MRT कोर्टाने निकाल दिला, इथेही MRT कोर्टाने निकाल दिला, हेही हायकोर्टात गेले आणि 1053 एकरची लोकही कोर्टात गेलेली आहेत. आता उद्या आम्हाला हे सांगू नका की कोर्टाने निकाल दिला त्यामुळे आम्हाला आता ते परत खाजगी करायला लागते. त्यामुळे आजपासूनच तुम्ही लक्ष द्या. जी निष्काळजीपणा वन खात्याने 193 एकरसाठी केला तसा 1053 एकरसाठी करू नका. ठाण्याचे नागरिक आता दक्ष आहेत आणि त्यांचं लक्ष आहे. तर मुंबईला 500 स्क्वेअर फूटची टॅक्स माफी आहे, आपल्याकडे अजून लागू झालेलं नाही. साहेब टॅक्स माफी, टॅक्स या 12% आणि 20% जे कर वाढ केलेली आहे त्याचा आमचा विरोधच आहे. काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत, त्या सूचनेसहित ते मंजूर करा असं म्हणतोय. 1200 ते 1500 कोटी रुपयाचं जे थकीत LBDची थकबाकी आहे, पाणी खात्याची थकबाकी आहे, बाकी थकबाकी पब्लिसिटी डिपार्टमेंटवाल्यांची थकबाकी त्यांची करा आणि हा करवाढ करू नका असं पक्षाचं म्हणणं. 8 ऑक्टोबरला मी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद या ठाणे शहराचं स्वीकारलं आणि 8 ऑक्टोबरलाच पहिलं आंदोलन मी कोर्टाच्या समोर घेतलं. गेल्या 10 महिन्यात 28 आंदोलनं मी घेतलेली आहेत. दर आंदोलनाची पोलीस परवानगी आम्ही मागितली. काही त्रास न देता पोलिसांनी आम्हाला परवानग्या दिल्या आणि कुठल्याही आंदोलनात कुठलंही आक्षेपार्थ असं आमचं वक्तव्य नव्हतं. आम्ही कुठेही असं वागलो नाही जेणेकरून आमच्यावर एक गुन्हा दाखल होईल. हे गेले 10 महिन्यात आमची 28 आंदोलनं आहेत, त्याची यादी आहे. आता आज मी मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना अशासाठी बोलवलं आहे की गेले 7 दिवसात एक विषय ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये चालू आहे. एक SPVचा, एक स्पेशल पर्पज व्हेकलची एक कंपनी स्थापन करायची आणि क्लस्टर त्यांच्या मार्फतच पुढे चालू करायचे. त्या अनुषंगाने त्याच्या कंपनीच्या विरोधात आम्ही एक भूमिका राष्ट्रवादीने मांडली आणि क्लस्टरवर आम्ही मोर्चा घेऊन जाणार म्हणून 27 तारखेची अनाऊन्समेंट. आता ह्या 27 तारखेच्या ह्या मोर्चासाठी मी काल परवानगी मागली. खरं तर मागचे जर माझी आंदोलनं होती तर मी आंदोलनं करायचो आणि व्हॉट्सअपनी परवानग्या मागायचो, मला कधीच त्रास झाला नाही. पण या क्लस्टरचं आंदोलन केल्यानंतर मला असं जाणवलंय की मी एका सापाच्या शेपटीवर पाय दिलाय. आणि काल रात्रीच मला जमावबंदी आहे 1 सप्टेंबरपर्यंत, त्यामुळे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आणि हे जर आंदोलन तुम्ही घेतलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं सांगण्यात आलं. आता माझा प्रश्न आपल्या मार्फत त्या कंपनीच्या मालकांना आहे, किंबहुना प्रशासनाला आहे, पोलिसांना आहे की जर तुम्ही 4000 एकरचं डेव्हलपमेंट ह्या ठाणे शहरामध्ये क्लस्टरच्या मार्फत करताय तर ठाणेकरांना तुम्हाला प्रश्न विचारायची मुभा नाही का? तुम्ही पाणी कुठनं आणणार आहे? 31 MLD पाणी आपण शॉर्ट आहे असं महासभेत आपण आयुक्तांकडनं ऐकलेलं आहे. सांडपाण्याची व्यवस्था काय असणार आहे? रस्ते कसे पुरे पडू शकतील? डम्पिंग ग्राउंड आपल्याकडे नाही आहे. आज असलेल्या
वस्तीला जर आपण पुरे पडू शकत नाही आहोत तर 12 FSI म्हणजे हा भारतातला सर्वात जास्ती FSI या ठाणे शहरात आपण द्यायला निघालोय. 8चा FSI हैदराबादच्या हायटेक सिटीला आहे आणि 12चा FSI किंबहुना आयुक्तांच्या तोंडातून जे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये आलं तर ते 12.5 बोल एवढा FSI देतोय. तर काही प्रश्न आमच्या मनात आहेत. आमच्या मनात हा प्रश्न आहे की ही SPV तुम्ही बनवताय तर तुम्ही महासभेचे अधिकार काढून घेताय आणि एका प्रायव्हेट कंपनीला देताय. तर हे का केलं जातंय, कोणाच्या सांगण्यावर केलं जातंय, याचा फायदा कोणाला होणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं. आम्ही राष्ट्रवादीची पहिल्यापासून भूमिका आहे की गरिबाला घर मिळालंच पाहिजे. आज झोपडपट्टीमध्ये राहणारा, इल्लीगल बिल्डिंगमध्ये राहणारा, लिगल बिल्डिंगमध्ये राहणारा, ज्याचे 40-50 वर्ष बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना नवीन घरं मिळाली, त्यांच्या स्वप्नाची घरं मिळाली तर ती म्हणजे राष्ट्रवादी त्याच्या मागेच उभा राहील. पण असं करत असताना तुम्ही जी नवीन लोक आणणार आहात 12-12.5चा FSI देऊन त्याचं तुम्ही कसं करणार आहात हे प्रश्न आमच्या मनात होते. मी आपल्या माध्यमातून या पोलीस यंत्रणांना सांगतो की तुम्ही कितीही ठाणेकरांच्या डोळ्यावर पडदा टाकायचा प्रयत्न केला, कितीही विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला तरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक, आमची असलेली संघटना, आमचा असलेला खंबीर नेता आमदार जितेंद्र आव्हाड जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे आम्ही सहन करणार नाही. 27 तारखेला मोर्चा तर निघेलच आणि जोरदार निघेल. आधी मी परवानगी मागितलेली फक्त 400 ते 500 कार्यकर्त्यांची, पण माझा शब्द आहे तुम्हाला की आता 3-4 हजार लोक घेऊन मी 27 तारखेला रस्त्यावर उतरतो. तर याबाबत आव्हाडांनी आता ट्विट देखील केलेलं आहे. मोर्चा निघणार असं तुमचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. निघणारच ना सर. जर ठाण्याच्या नागरिकांचे विषय आम्हाला मांडता येत नसतील तर या राजकीय क्षेत्रात येऊन आमचं कामच काय आहे. आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचेच आहेत आणि आम्हाला जर उत्तरच मिळणार नसतील तर अशा प्रकारचे मोर्चे निघतीलच आणि परवानगी देव अथवा न देव हा मोर्चा निघणारच. साहेब, त्यांना उत्तरं द्यायची नसतील किंवा जे प्रश्न आमच्या मनात आहेत त्यांची उत्तरच त्यांच्याकडे नसतील किंवा उत्तरं दिली तर ठाण्याचे नागरिक जे ऑलरेडी बेहाल आहेत त्यांच्या अंदाज येईल त्यांना की काय चाललंय या शहरात. ते 10 प्रश्न ते विचारायला लागतील. हे लपंडावाचा खेळ त्यांना करायलाच लागणार आहे. मी त्या दिवशीच बोललो की महासभेत कर आकारणीचा विषय होता आणि त्या कर आकारणीच्या विषयावर सगळ्यांचं लक्ष होतं आणि पटकन ही SPV क्लस्टर 4000 एकरचं डेव्हलपमेंट हा विषय त्यांनी घेतला. म्हणजे त्यांना उत्तरं द्यायची नाही आहेत. आणि जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही ठाण्याचं हित बघत असाल तर मग सांगा ना FSI किती मिळतोय, सांगा ना कुठल्या बिल्डरला काम मिळतंय आणि पारदर्शकता ठेवा ना. टेंडर प्रोसेस करताय, काय करताय, कुठल्या अनुषंगाने देत आहे. आता आज ठाण्यातला छोटा मोठा बिल्डर तर झोपला. एक छोटी बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट त्याला मिळालं असतं, आता मिळूच शकत नाही. आता यांना सुगी, ओबरॉय, हिरानंदानी असेच 30, 40, 50 एकरचं डेव्हलपमेंट करणारेच लोक पाहिजेत. पण मूलभूत सुविधा जी आज आपण देऊ शकत नाहीये त्याचा हे विचारच करत नाहीयेत. आज तुम्ही विचार करा, जर SRA 4 FSI मध्ये होतं तर इथे काय लावलंय तुम्ही? 12-12.5चा FSI देऊन तुम्ही कसे पूर्ण पडणार आहात याचं उत्तर द्या आणि मग पाहिजे ते डेव्हलपमेंट करा. उपाटा असेल, मनसे असेल, यांना तुमचं आमंत्रण असेल काही आंदोलनाच्या दुसरीकडे पाहिलं तर भाजपचे जे आमदार आहेत केळकर त्यांनी देखील या वस्तुस्थितीवर सवाल उपस्थित केला की मोठमोठ्या उमेदवारांची बांधतात परंतु योजनांचा पुढे काय दर ठाकरे देखील सवाल उपस्थित केला या संदर्भात. बघा, तुम्हाला माहीत असेल की अशाच क्लस्टरचा विषय जेव्हा नवी मुंबईत आला तेव्हा सागर नाईक यांनी तो अडवला. किंबहुना त्याचं अतिशय सुंदर भाषण याच्या विरुद्ध झालं. म्हणजे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक साहेबांसारखे एक सिनियर मिनिस्टर अनुभवी आहेत, त्यांना जर क्लस्टर
च्या मागच्या गोष्टी कळल्या तर ठाण्यातल्या नागरिकांनाही हे कळणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला, माझं स्पष्ट म्हणणं आहे, राष्ट्रवादी त्या दिवशी रस्त्यावर उतरणार आहे. मी आपल्या माध्यमातून ओपनली सांगतो, काँग्रेस, उबाठा, मनसे आणि तेवढेच नाही तर ठाण्यातल्या नागरिकांना सांगतो की तुम्ही पण सहभागी व्हा.